अगं, एखादी गोष्ट आपल्याकडे आहे म्हणून त्याचा आनंद बाळगला तर काही गैर नाही, पण तीच गोष्ट समोरच्याकडे नाही म्हणून त्याचा आनंद बाळगला तर ते चुकीचंच आहे. झिजवत होतीस ना लोकांना. हा? परमेश्वर त्याची शिक्षा देणारच. परमेश्वर त्याचं फळ देतोच. त्याची चुणूक तुला मिळायलाच हवी होती. ईर्ष्या तभी जन्म लेती है जब हम अंदर से संतुष्ट नहीं होते. जरा समाधानी रहा. शिवशंकर शंभो. आयुष्यात एखादी गोष्ट मिळवायची तर त्याची किंमत मोजावी लागते. न कळत घडते ती चूक, आणि समजावून सुद्धा आणि जाणीवपूर्वक घडतो तो मूर्खपणा, आणि मूर्खपणाला माफी नाही.